छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? एक शूर योद्धा, बरोबर? एक विजयी राजा, स्वराज्याचा संस्थापक. हे सगळं अगदी खरं आहे. पण आज आपण जरा वेगळा विचार करणार आहोत. एका अधिक मूलभूत प्रश्नाकडे वळणार आहोत. तो प्रश्न म्हणजे महाराजांच्या त्या तळपत्या तवारीमागे जो तीक्ष्ण मेंदू होता ना, तो कोणी घडवला? कुठून आली ती प्रशासनाची जबरदस्त शिस्त, ती युद्धाची रणनीती आणि राज्य कसं चालवावं याची इतकी सखोल समज? हे सगळं त्यांना दिलं कोणी? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकाच नावात दडलेलं आहे आणि ते नाव म्हणजे दादोजी कोंडदेव. चला तर मग आज जाणून घेऊया महाराजांच्या या गुरुबद्दल, त्या शिल्पकाराबद्दल ज्यांनी अक्षरशः स्वराज्याचा पाया रचला. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? आपण बघूया दादोजींनी महाराजांना प्रशासनाचे धडे कसे दिले, गनिमी काव्याची ओळख कशी करून दिली, राजधर्म म्हणजे नेमकं काय शिकवलं, आणि हो, त्यांना स्वराज्याचे मौन शिल्पकार असं का म्हटलं जातं हेही समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया अगदी पहिल्यापासून. म्हणजे हे गुरुशिष्याचं नातं नेमकं सुरू झालं कसं? शहाजीराजे, बाल शिवाजी आणि दादोजी कोंडदेव, काय होतं हे समीकरण? तर बघा, दादोजी कोंडदेव हे काही साधेसुधे शिक्षक नव्हते. ते आदिलशाही दरबारातले एक मोठे अनुभवी सरदार होते, एक जबरदस्त प्रशासक आणि कमालीची शिस्तप्रिय. शहाजीराजांना हे अगदी पक्क माहीत होतं की स्वराज्य उभं करायचंय तर आपला मुलगा फक्त तलवार चालवून चालणार नाही, त्याला राज्य कसं चालवायचं हेही कळायला हवा. आणि म्हणूनच त्यांनी शिवबाच्या शिक्षणाची सगळीच्या सगळी जबाबदारी दादोजींवर टाकली. बरं, मग दादोजींनी शिकवलं तरी काय? त्यांनी सुरुवात केली स्वराज्याच्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीपासून, आणि ती म्हणजे प्रशासन. का? कारण त्यांना ठाऊक होतं की तलवार तुम्हाला जिंकून तर देईल, पण राज्य टिकवायचं असेल तर लागतो तो न्याय. त्यांनी शिवबांना एकदम प्रॅक्टिकल ज्ञान दिलं, पुस्तकी नाही. म्हणजे गाव पातळीवर कारभार कसा चालतो, शेतकऱ्याला न लुटता महसूल कसा जमा करायचा, जमिनीची मोजणी कशी करायची, कर कसा लावायचा, आणि सगळ्यात महत्त्वाचं, न्याय देताना राजाने कोणाचीही बाजू घ्यायची नाही, एकदम निष्पक्ष राहायचं. हे सगळं शिक्षण त्यांनी अगदी लहानपणीच दिलं. आणि या सगळ्या शिकवणीचं सार होतं एका वाक्यात. एक असं वाक्य जे दादोजी नेहमी म्हणायचे: राज्य तलवारीवर नाही तर न्यायावर टिकतं. विचार करा, किती मोठं तत्वज्ञान आहे हे. आणि याच पायावर पुढे महाराजांनी रयतेचं राज्य म्हणजेच स्वराज्य उभं केलं. ओके, तर प्रशासन मजबूत झालं, पण तेवढं पुरेसं होतं का? नाही. स्वराज्याला शत्रूंपासून वाचवायचं तर ताकदही हवीच होती. आणि इथेच दादोजींनी शिवरायांना युद्धाची एक अशी बाजू शिकवली जी त्याआधी कुणी इतक्या ताकदीने वापरलीच नव्हती. त्यांनी शिकवलं की अरे, युद्ध म्हणजे फक्त आमनेसामने येऊन लढणं नाही, खरी लढाई तर डोक्याने खेळायची असते. त्यांनी किल्ल्यांचं महत्त्व समजावलं, आपल्या सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांचा वापर आपल्या फायद्यासाठी कसा करायचा हे शिकवलं. एक शिस्तबद्ध सैन्य किती महत्त्वाचं असतं हे पटवून दिलं. आणि हो, सगळ्यात भारी म्हणजे कमीत कमी माणसं वापरून बलाढ्य शत्रूला धूळ कशी चारायची हेही शिकवलं. ही ताकदीची नाही तर बुद्धीची लढाई होती. आणि हेच शिक्षण पुढे जाऊन स्वराज्याची सगळ्यात मोठी ताकद बनलं. याच शिकवणीतून जन्म झाला त्या पद्धतीचा जिला आपण ओळखतो गनिमी कावा म्हणून. हो, तोच गनिमी कावा ज्याने मोठमोठ्या मुघल सरदारांना सुद्धा नाकीनऊ आणले होते. म्हणजे बघा, शिवराय आता एक कुशल प्रशासक होते आणि एक हुशार योद्धाही. व्यक्तिमत्वाला हे दोन पैलू तर मिळाले, पण दादोजींनी त्यात अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जोडली, आणि ती म्हणजे एका खऱ्या राजाचा राजधर्म. दादोजींनी फक्त युद्धशास्त्र किंवा राज्यशास्त्र नाही शिकवलं, त्यांनी शिवरायांच्या मनात राजधर्म पेरला. त्यांनी सांगितलं की राजा हा रयतेचा मालक नाही, तो सेवक आहे. धर्माच्या नावावर अन्याय अजिबात खपवून घ्यायचा नाही. स्त्रियांचा आदर हा सर्वोच्च आहे आणि गरिबांचं रक्षण करणं हे राजाचं पहिलं कर्तव्य आहे. हे विचार त्यांनी महाराजांच्या मनावर अक्षरशः कोरले. आणि या शिकवणीचा परिणाम किती जबरदस्त होता ह्याचं एक उदाहरण म्हणजे महाराजांच्या राज्यात स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्याला माफी नव्हती, त्याला सगळ्यात कठोर शिक्षा व्हायची. हा होता दादोजी कोंडदेवांच्या संस्कारांचा थेट परिणाम. तर बघा, प्रशासन, युद्धनीती आणि राजधर्म जेव्हा या तिन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा काय होतं? तेव्हा तयार होतो एक असा राजा जो फक्त राज्य नाही करत तर इतिहास घडवतो. चला आता बघूया की दादोजींच्या या मार्गदर्शनाने शिवाजी महाराजांना कसं घडवलं. 1 मिनिटासाठी विचार करा, जर दादोजी कोंडदेव नसते तर कदाचित शिवाजी महाराज एक महान शूर योद्धा म्हणून इतिहासात अजरामर झाले असते, यात शंका नाही.
पण दादोजींच्या शिक्षणामुळेच ते फक्त एक योद्धा राहिले नाहीत, तर ते बनले एक सक्षम प्रशासक, एक दूरदृष्टीचा राजा आणि स्वराज्याचा खरा शिल्पकार. इतिहास नेहमी त्या राजांची नोंद घेतो जे इतिहास घडवतात, हे खरंय. पण आपण त्या गुरूंना विसरता कामा नये जे त्या राजांना घडवतात, कारण अशा मार्गदर्शकांमुळेच तर महान नेते जन्माला येतात. आणि म्हणूनच दादोजी कोंडदेव ते फक्त शिवाजी महाराजांचे पहिले गुरु नव्हते, ते होते स्वराज्याचे मौन शिल्पकार.